नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, बऱ्याचदा आपल्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आपल्या उत्कृष्ट असलेल्या सर्व दर्शक श्रोत्याच्या प्रश्नावर आपण काही व्हिडिओ बनवत असतो. यावेळेला आपल्या एका विशेष अशा पाहुणीनं अर्थात कुमारी श्वेता राजकुमारी सिन्हा, आणि खरं तर श्वेताची आई राजकुमारी आहे आणि वडील आहेत प्रवीण, आणि सिन्हा नाव आहे. यांनी दूरवरून प्रश्न विचारला आहे की मला महाराष्ट्रात यायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्रात अशी कुठली थंड हवेची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी मला त्या ठिकाणी भेट देता येईल. चला तर मंडळी, आता त्यावर आपण हा एपिसोड करूया. साधारणपणे मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या सुट्ट्या वेगवेगळ्या शाळांना, महाविद्यालयांना आणि वेगवेगळ्या कोर्सेसना होतात असतात. या सुट्ट्या झाल्या की मुलं आपल्या पालकाकडे हट्ट धरतात की आम्हाला बाहेर दूरवर फिरायला जायचं आहे. वरिष्ठ मंडळीच्या डोक्यात असतं साधारणपणे देवदर्शन करावं, एखादं नवीन शहर दाखवावं, ज्या शहरात एखादं नवीन औद्योगिक केंद्र आहे किंवा प्रशिक्षण केंद्र आहे अशा ठिकाणी आपल्या मुलांनी जावं. या उलट मुलं थंड हवेच्या ठिकाणी जायला आणि पर्यटनाच्या ठिकाणी जायला पसंत करतात. मंडळी, महाराष्ट्रातली अशी थंड हवेची ठिकाणं कुठे कुठं आहेत हे बघणं आता क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगामुळं अनेक निसर्गरम्य आणि थंड हवेची ठिकाणे आहेत. तुमच्या लक्षात आणण्यासाठी आम्ही खालील काही मुद्दे देत आहोत. साधारणपणे आपण 5 वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणार आहोत. पहिली गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. हिल स्टेशनची राणी असं या ठिकाणाला म्हटलं जातं. हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. सोयीचा विचार केला तर उत्तम हॉटेल्स आहेत जे बजेट ते लक्झरीमध्ये आहेत, रिसॉर्ट्स आहेत, MTDCचे सुद्धा निवासस्थाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. खास आकर्षण जर म्हणालं तर वेण्णा लेकाचं बोटिंग करणं इथं लोकांना आवडतं. स्ट्रॉबेरी फॉर्म्स आहेत, आर्थर सीट पॉईंट आहे, मॅप्रो गार्डन आहे आणि जुने महाबळेश्वर मंदिर. म्हणजे अर्थात ज्यावेळेला तुम्ही महाबळेश्वरला जाता त्यावेळेला दिलखुलासपणे डोंगर चढाई, घोड्यावरची रेपेट, थंड असलेल्या हवेमध्ये खूप गरम गरम पदार्थ खाणं आणि अशा अगदी आकाशाच्या जवळ असणाऱ्या एखाद्या ठिकाणाला भेट देणं म्हणजे हे आकर्षणाचं समजलं जातं. त्यानंतर दुसरं ठिकाण आहे माथेरान. माथेरान आहे हे रायगड जिल्ह्यामधलं ठिकाण. प्रदूषणमुक्त ठिकाण म्हणून ह्याला ख्याती आहे. हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री म्हणजे गाड्यांना बंदी असलेले ठिकाण आहे. सोयीचा जर विचार केला तर नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन आहे, घोडदौड, हातरिक्षा आणि राहण्यासाठी हेरिटेज हॉटेल्स आहेत. खास आकर्षण जर कुठलं म्हटलं तर पॅनोरामा पॉईंट, इको पॉईंट आणि शार्लोट लेक हे इथलं बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. येथील हवा अतिशय शुद्ध असते म्हणून माथेरानला येणाऱ्याची संख्या खूप मोठ्या स्वरूपात आहे. त्यानंतरचं पुढचं ठिकाण आहे लोणावळा खंडाळा, जे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. अर्थात या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असल्यामुळे इथे पोहोचणे सर्वात सोपं आहे. सोयीचा जर विचार केला तर खाजगी विला आहेत, मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स आहेत, वॉटर पार्क्स आहेत आणि चिक्कीचे सुद्धा अनेक प्रकार इथं आपल्याला बघायला मिळतात, खायला मिळतात. खास आकर्षण कुठं आहे तर भुशी डॅम आहे, टायगर पॉईंट आहे, राजमाची पॉईंट आहे आणि कार्ला आणि भाजे लेणी. मंडळी, शहरी लोकांना लोणावळा खंडाळा जाणं खूप आवडतं आणि म्हणूनच सिनेमात सुद्धा त्यावर एक गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे. असं हे सुंदर ठिकाण तुम्हाला एकदा तरी भेट देण्यासारखं आहे. यानंतरचं पुढचं ठिकाण आहे चिखलदरा, जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्याला विदर्भाचे नंदनवन असं सुद्धा म्हणतात. विदर्भातील हे एकमेव थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतरांगामध्ये ते आहे. इथल्या सोयीचा विचार केला तर कॉफीचे मळे आहेत, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सफारी गेट्स आणि सरकारी आणि खाजगी हॉटेल्स इथं तुम्हाला राहायला मिळतात. खास आकर्षण कुठलं असेल तर गाविलगडचा किल्ला, भीमकुंड आणि देवी पॉईंट आहेत. त्याच्यामुळं चिखलदऱ्याला सुद्धा आपल्याला एकदा जायला हरकत नाही. यानंतरचं पुढचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातलं पाचगणी. पाचगणीच्या बाबतीत महाबळेश्वरच्या अगदी जवळ असलेले ठिकाण टेबल लँडसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या सोयी म्हटलं तर निवासी शाळा आहे, शिवाय होमस्टे आणि पॅराग्लायडिंगच्या सुविधा इथं उपलब्ध आहेत. खास आकर्षण जर कुठलं म्हटलं तर टेबल लँड अर्थात एशियातील सर्वात मोठे पठार इथं आहे आणि पारसी पॉईंट आणि सिडनी पॉईंटसुद्धा एकदा तरी अनुभवण्यासारखे आहेत. मंडळी, अर्थात पर्यटनासाठी जात असताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात. एकतर शक्यतो MTDCचं रिसॉर्ट तुम्ही बुक करावं आणि त्या ठिकाणातून तुम्ही निसर्गाचा आनंद घ्यावा. दुसरी गोष्ट आहे, वाहतुकीसाठी जात असताना शक्यतो STचा वापर करावा. खाजगी टॅक्सी घेतली तरी हरकत नाही, परंतु दीर्घकाळ मोठ्या वाहनात फिरू हे टाळावं. त्यानंतर खाद्यसंस्कृतीचा विचार केला तर स्थानिक रानभाज्या, पिठलं भाकरी आणि महाबळेश्वराची स्ट्रॉबेरी विथ क्रीम या गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मंडळी,
आता निश्चितपणे तिथं गेल्यावर सुद्धा तुम्हाला कदाचित ट्रॅव्हल गाईडची आवश्यकता पडू शकेल. खर्चाचं नियोजन तयार करा, जायच्या तारखा फिक्स करा आणि महाराष्ट्रातल्या थंड हवेच्या ठिकाणाला जा. मंडळी, या उन्हाळ्यात तुम्ही निश्चितपणे थंड हवेचा आनंद घेणार आहात आणि प्रदूषणमुक्त काही दिवस घालवणार आहात. तुमच्या या सुट्टीसाठी आमच्या शुभेच्छा. आणि एक विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आजच ते सबस्क्राईब करावं. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करावेत आणि शेअर करावेत. धन्यवाद.